प्रणवची देह, देह हा प्रणव, कल्पनेचा भाव कल्पू नये. अंजनाचे सार तेच देह बारे, आत्मा परिपूर्ण सारे पाहता ज्ञानी. ज्ञानदेव म्हणे प्रणव माझा पिता, अक्षरतेची माता याची भेदे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 या अध्यायाचा अंतिम श्लोक 47 क्रमांकाचा, योगिनामपि सर्वेषां मतगतिरांतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः, या श्लोकावर आपण चिंतन करत आहोत. श्रीमद भगवद्गीतेत भगवंतांनी विषाद योग, सांख्ययोग, कर्मयोग, संन्यासयोग प्रत्येक अध्याय हा योगच करून टाकलेला आहे महाराज. या सर्वात भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ म्हणून सांगण्यात आला आहे. 12वा अध्याय तर भक्तियोगावरच आहे महाराज. या संपूर्ण अध्यायात 2ऱ्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत भक्ताची लक्षणं सांगितली आहे की कोणता भक्त मला आवडतो, तो कसा असायला पाहिजे याविषयी. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच, निर्ममो निरंकारः यो मद्भक्ता समे प्रिया, यो न हर्षति न द्वेष्टि न कांक्षति न शोचति, सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्ता समे प्रिया. सुरुवात करायच्या आधी जो संपलेला समजतो, कुठल्याही कर्माच्या फळाची अपेक्षाच करत नाही, सर्व माझ्या ठिकाणी समर्पित करतो, अर्जुना तो भक्त मला आवडतो. आणि शेवटच्या 20व्या श्लोकामध्ये तर भगवंत सांगतात की ये तु धर्मामृतमिदं यथोक्तं पर्युपासते, श्रद्धाना मत्परमा भक्ता असते अतीव मे प्रिया. सर्वच भक्तांमध्ये श्रेष्ठ भक्त माझा कोण असेल, कोणता मला अधिक आवडतो, तो सर्व भावे माझ्या ठिकाणी शरण आला आहे तो. आणि म्हणून 2ऱ्या अध्यायात अर्जुन जेव्हा म्हणतो कार्पण्य दोषोपस्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयसान्निशितं ब्रूहि मे शिष्यस्त्यं शाधि मां त्वां प्रपन्नं. देवा, मी सर्वभावे तुला शरण आलेलो आहे. मी मूढ आहे, मी अज्ञानी आहे. आणि एक सांगू का, अज्ञानी होऊनच गुरुकडे किंवा भगवंताकडे जावं लागतं. आम्ही खूप शहाणे आहोत, खूप ज्ञानवंत आहोत, अशा आविर्भावामध्ये जर आम्ही गुरुच्या घरी गेलो किंवा गुरुकडे ज्ञानार्जनासाठी गेलो, भगवंताकडे गेलो काही कैफियत घेऊन, तर ती मान्य होत नाही महाराज. तिथं अज्ञानी म्हणूनच जावं लागतं. अर्जुन अज्ञानी म्हणून कबूल केलं अर्जुनानं. या श्रेयसा निशितं ब्रूहि तन्मे, काय माझ्यासाठी उचित आहे ते मला काहीच सुचत नाही देवा, आता तू सांगशील तसं मी ऐकल, तूच मला यातून बाहेर काढ, असं सर्वभावे अर्जुन जेव्हा शरण गेला त्यावेळेस भगवंतानी उपदेशात्मक गीतेचे 18 अध्याय अर्जुनाला सांगितलं आणि त्या अज्ञानातून बाहेर काढलं. त्याला सायुज्य मुक्ती भगवंताला देऊन भक्ताला देऊन भगवंत बाजूला होत असतात. अद्वैत भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होऊन जातो. देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीचे संचले जैसे तैसे. मूळ स्वरूपच जे आहे जीवाचं, भगवंताचा अंश, त्या अंशामध्ये एक रूप जेव्हा जीव होऊन जातो, स्वत्व विसरतो. थोडक्यात मी कोण आहे याचा पूर्णपणे विसर करून सर्वार्थानं भगवंताच्या ठिकाणी एकरूप होतो, ईश्वर तत्वाशी समाविष्ट होतो. त्यावेळेस भगवंत जीवाचा स्वीकार करतो, अंगीकार करतो. भक्ताच्या पाठीमागं पुढं ढाल होऊन राहतो. द्रौपदीच्या लागे नारायणे आणि पायकू पाठीशी घातला, आपण पुढा उभा राहिला. अर्जुनाला किती संरक्षण दिलं महाराज भगवंतानी, ढाल होऊनच राहिला हो. आणि अर्जुन तेच म्हणतोय. भगवंत विचारतात, अर्जुना तुला मी संधी दिली होती, एका बाजूला माझी 7 अक्षयणी सेना, नारायणी सेना, आणि एका बाजूला मी, तर तू माझीच निवड का केलास? त्यावेळेस अर्जुन म्हणतो, मी शहाणा होतो म्हणून केलो देवा, कारण तू माझ्या पाठीशी असला म्हणजे मग माझं विजय निश्चित आहे. आणि समजा पराजय झालो तर त्याचं उणदुणं तुला लागल. भगवंत त्या पक्षाकडून असताना सुद्धा हारला, हे दूषण तुला लागेल देवा.
आणि जिंकलो तर विजय मात्र माझा होईल. जीवासारखंच अर्जुन वागला आहे की नाही. आणि म्हणून तर जीवाचं प्रतिनिधित्व अर्जुन करतोय महाराज गीतेमध्ये. तर आजच्या या श्लोकामध्ये भगवंत तेच सांगतात की योगिनाम अपि सर्वेषां मतगतिरांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम सुमे युक्त तमे मतः. अर्जुना, जो माझ्याशी एकरूप झालेला आहे, सर्वार्थानं ज्यानं माझा स्वीकार केलेला आहे, माझ्या ठिकाणी जो श्रद्धेने वागतो, विश्वासानं वागतो आणि माझ्यावर जबाबदारी टाकतो, ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडतो. त्याचा अध्यात्मातली प्रगती त्याची घडवून आणतो. इतकंच नाही तर संसाराचा गाडासुद्धा मीच चालवतो. मीच ऊच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोन या, दासी पुत्र कन्या विधुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेल. काय सांगावं महाराज, पूर्ण संतांच्या घरी भगवंतानं सेवा केली, कामं केली आहे. हो, असे भक्तांची या घरी काम न सांगता करी, सांगायची आवश्यकताच पडत नाही महाराज. सोखामेळ्याच्या बायकोचं बाळंतपण सुद्धा भगवंताने करावं, यापेक्षा आणखी काय पुरावा पाहिजे महाराज. योगक्षेमं वहाम्यहं भगवंत म्हणतात. पण केव्हा? अनन्य चिंतयंतो माम, सर्व भावे जेव्हा जीव माझ्या ठिकाणी शरण येतो अर्जुना, त्यावेळी त्याचा योग आणि क्षेम मी चालवतो, त्याला प्राप्तही करून देतो आणि दिलेलं टिकवून ठेवण्याची जबाबदारी सुद्धा मीच घेतो भगवंत म्हणतात. आणि यावरच आजच्या या ओवीत संजय धृतराष्ट्राला सांगतोय की भगवंत अर्जुनाला अशा प्रकारचा उपदेश करत आहेत की तू सर्व भावे माझ्याशी जेव्हा एकरूप होशील, त्यावेळेस मी तुझंच काय, जो जो माझ्या ठिकाणी शरण येईल, ज्या भावानं शरण येईल, त्या भावानं मी त्याचा सहाकारी होत असतो. अच्छा, या 486 क्रमांकाच्या ओवीत ऐसे भक्त चकोर चंद्रे त्रिभुवन एक नरेंद्रे बोलिले गुणसमुद्रे संजय म्हणे. संजय आपल्या राजाला सांगतोय, धृतराष्ट्राला सांगतोय की भगवंत अशा प्रकारे अर्जुनाला सांगतोय की माझ्या ठिकाणी सर्वार्थानं शरण आलेला जो असेल त्या शरणागताचं सर्व कल्याण मी करतो, विजयश्री त्याच्या गळ्यातच घालून टाकतो भगवंत सांगतात. असं भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि हे संजय धृतराष्ट्राला सांगताय महाराज. धृतराष्ट्राला फक्त त्याच्या बाजूनं विजय कसा होईल एवढंच अपेक्षित आहे. पारडं सतत माझं, माझ्या मुलांचं, कौरवांचा पक्ष हा सतत ते पारडं जड असावं या अपेक्षेनं असलेला धृतराष्ट्र. पण संजय जेव्हा सांगतोय की आता भगवंत अर्जुनाशी बोलायला लागला आहे आणि अर्जुनानं कसं वागावं, कसं त्या रणांगणामध्ये आपले आचरण ठेवावं, याविषयी भक्ताचं निमित्त करून भगवंत अर्जुनाला उपदेश करतायत. आणि अर्जुनाच्या या उपदेशातून महाराज संपूर्ण मानव जातीचंच कल्याण झालं आहे. सर्वकालीन, नुसत्या द्वापार युगातलं नाही, आजच्या कलियुगात सुद्धा त्यावेळचा केलेला उपदेश हा अर्जुनाला नसून जीवाला केलेला उपदेश आहे महाराज. आणि म्हणून अतिशय प्रेमानं मोहित होऊन भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद जेव्हा संजय ऐकतो आणि तो ऐकलेला संवाद इथंभूत धृतराष्ट्राला सांगतो आणि सांगून झाल्यावर म्हणतो ऐसे भक्त चकोर चंद्रे त्रिभुवनैक नरेंद्रे बोलिले गुणसमुद्रे संजय ओ म्हणे. अर्थात संजय म्हणतो, राजा, भक्तरूप चकोराचा चंद्र किंवा त्रिभुवनाचा एकमेव राजा व गुणांचा समुद्र असा जो श्रीकृष्ण परमात्मा आहे, तो अर्जुनाला अशा प्रकारे बोलला की तू सर्व भावे माझ्या ठिकाणी शरण यो. आणि असा शरण आलेला श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमोमता, तो मला आवडतो. म्हणजे भगवंताच्या आवडीचं अर्जुनानं व्हावं, म्हणजे मग पुढचं काम भगवंत करणार, हा संदेश संजय धृतराष्ट्राला देतो आहे.
की ऐसे भक्त चकोर चंद्रे त्रिभुवनैक नरेंद्रे बोलिले गुणसमुद्रे संजय म्हणे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.